आज मी तुम्हाला पारंपरिक पद्धतीने गव्हाची खीर बनवून दाखवणार आहे। तर आपण हे गहू जे आहेत ते मिक्सरला जाडसर असे भरडून घ्यायचे आणि नंतर पाखडून घ्यायचे। यामधला कोंडा जो असतो तो काढून घ्यायचा आहे आणि मोजून घ्यायचे। आता हे गहू आपण कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत। तर कुकरमध्ये गहू आणि पाणी, ओल्या खोबऱ्याचे काप, थोडंसं मीठ टाकून छान असं मऊसूत शिजवून घ्यायचं। चांगल्या 2-4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आणि नंतर यामध्ये आपण गूळ टाकून घेणार आहोत। गूळ आपल्या आवडीप्रमाणे टाकून घ्यायचा। मी इथे 1 वाटी गव्हासाठी अर्धी वाटी गूळ टाकला आहे। आता यावरती आपण ड्रायफ्रूटची फोडणी म्हणा, चांगली अशी साजूक तुपामध्ये हे काजू बदामचे काप परतून घ्यायचे आणि तयार या खीरमध्ये टाकायचे आहेत। खूप छान लागतात, तर नक्की टाका। चांगलं मिक्स केल्याच्या नंतर यामध्ये आपण वेलची पूड, जायफळ पूड टाकून घेणार आहोत थोडीशी, आणि थोडंसं कोमट केलेलं दूधसुद्धा टाकायचं। दूध नाही टाकलं तरी चालेल, मी थोडंसं टाकलं आहे। खूप छान लागते, नक्की करून बघा अशा पद्धतीने। आवडली नाही आवडली मला कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटू पुन्हा अशाच छानशा झटपट नवीन रेसिपीसह। खायला खूप छान लागते आणि ही खीर कोकणामध्ये स्पेशली पंचमीला बनवतात अशी। नक्की करून बघा।